67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल। अफवा पसरवल्या जात आहेत। शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे। एका घरातल्या 2 बायकांना फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीने त्यांना